नमस्कार सर, माझं नाव गौरी आहे. मी NIT सिलचरमधून एम.टेक करते. माझा प्रश्न असा आहे, की मी माझ्या भावनांपेक्षा करिअरला महत्त्व कसं देऊ शकते? मी खूप भावनिक व्यक्ती आहे आणि छोट्या-छोट्या गोष्टींनी विचलित होते. जेव्हा माझे प्रियजनांशी वाद होतात, तेव्हा मी अस्वस्थ होते आणि फक्त त्याच गोष्टींचा विचार करत राहते. यामुळे मी अभ्यास करू शकत नाही आणि माझ्या अभ्यासावर याचा परिणाम होतोय. तर मी या भावनांपेक्षा माझ्या करिअरला प्राधान्य कसं देऊ? असं नाहीये की आपल्याकडे प्रियजन आहे. आपल्याला अस्वस्थ व्हायला आवडतं. जर आपल्या प्रियजनांनी आपल्याला त्रास दिला नाही किंवा आपण त्यांना त्रास दिला नाही, तर ते आपले प्रियजन उरतील का? विचार करा, जर आपल्या प्रियजनांनी आपल्याला त्रास देणं थांबवलं, तर कदाचित ते नातंच नाहीसं होईल. नातं हे एकमेकांच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याच्या अधिकारावरच आधारलेलं नसतं का? उदाहरणार्थ, तुम्हाला दुसऱ्याचा वेळ हवा आहे आणि ती व्यक्ती म्हणते की मी सध्या महत्त्वाच्या कामात व्यस्त आहे. तुम्ही तिला एकदा दोनदा सूट द्याल. पण त्यानंतर तुम्हाला तिला त्रास देण्यातच आनंद वाटेल. अन्यथा तुम्हाला वाटेल की तुम्ही त्या व्यक्तीसाठी काहीच नाही आहात. तसंच समोरच्या व्यक्तीलाही तुमच्या मनात कचरा करण्याचा किंवा मुक्तपणे वावरण्याचा अधिकार हवा असतो. ज्याला तुम्ही अस्वस्थता म्हणता ना, भावनांसह आपण जन्माला येतो. विशेषतः निसर्गाच्या रचनेत. स्त्री म्हणून भावना अधिक शक्तिशाली असतात. गोष्ट अशी आहे की पण या भावनांना तुमच्यासोबत काय करायचंय? या भावना कुठून येतायत? हे शरीरच सर्व भावनांचा स्रोत आहे. शरीराला नक्की काय हवंय? तुमच्या नाकाला करिअरमध्ये खरंच रस आहे का? भावना नाकातून येत आहे. नाक भावना नाकातून, डोळ्यांतून, कानातून, त्वचेतून, शरीराच्या सर्व भागांतून येतात. आणि मी तर डोक्याची गोष्ट करतच नाहीये सध्या. पूर्ण शरीर भावनांना जन्म देतं. शरीराला काय हवंय? तुमच्याकडे स्त्रीचं शरीर आहे. त्याला काय हवंय? आपण आपलं शरीर प्राण्यांसोबत सामायिक करतो. शरीराला काय हवंय? शरीराला स्त्रीने करिअर करावं असं वाटतं का? शरीराला ज्ञान किंवा शहाणपण हवं असतं का? तुम्ही अभ्यास केला नाही तर तुमच्या नाकाला राग येतो का? किंवा परीक्षा उत्तीर्ण नाही झालात, तर तुमच्या भुवयांना वाईट वाटतं का? काहीच होत नाही. तुम्ही अत्यंत अज्ञानी असलात तरी त्वचा चकाकत राहते. उलट असं दिसून आलंय, की अज्ञानी लोकांची त्वचा अधिक चकाकते. त्वचेला ज्ञान किंवा करिअरची पर्वा असते का?
नाही. आता नात्यांचा विचार करा. नाती शहाणपणातून येतात की नाती शरीरातून येतात? उत्तर द्यायची घाई करू नका. फक्त याचा विचार करा. शरीर स्वतःला नात्यांच्या रूपात प्रकट करतं. आपण मित्र कसे निवडतो? आपण असे मित्र निवडतो, जे आपल्या मेंटल पॅटर्न्सना साथ देतात. आपण असे मित्र निवडतो, ज्यांच्या सहवासामुळे मेंदूमध्ये डोपामिनचा प्रवाह वाढतो. म्हणजे तुम्ही मित्र निवडत नाही, तर तुमचं शरीर आणि मेंदू मित्र निवडत असतं. आपण जोडीदार कसा निवडतो? आपण म्हणतो, की आपण बौद्धिक खोली किंवा आध्यात्मिक शहाणपण पाहून जोडीदार निवडतो. हे ऐकायला सन्माननीय वाटतं, पण सत्य हे आहे, की शरीराच्या स्वतःच्या पद्धती आहेत. याचं पहिलं प्रमाण म्हणजे स्त्रीला पुरुष आवडतो आणि पुरुषाला स्त्री आवडते. जर आपण फक्त बुद्धिमत्ता पाहत असतो, तर जेंडर ही चिंतेची बाब का असावी? पण लिंग हीच पहिली गोष्ट असते. त्यामुळे नातं हे शरीरावर आधारलेलं असतं. आता बघा आपण कुठे येतोय. नातं म्हणजे शरीर आहे आणि तुम्हाला हवंय शहाणपण आणि कॉन्शियसनेस. मग हे दोन्ही एकत्र कसे चालतील? तुमची नाती तुमच्या करिअरसाठी किंवा वास्तविक वाढीसाठी पोषक का असतील? उद्या तुमची परीक्षा आहे. तुम्हाला माहिती आहे उद्या तुमची परीक्षा आहे. तरीही शरीराला झोप का येते? तुम्ही अनुभवलं नाही का? तुम्हाला एखादी महत्त्वाची गोष्ट करायची आहे. हे माहीत असतानाही शरीर आळशी आणि झोपाळू का होतं? हे तुम्ही अनुभवलंय का? हो, मी हे अनुभवलं आहे. बरोबर. त्यामुळे शरीराला आयुष्यातील वास्तविक गोष्टींबद्दल कोणताही आदर नसतो. त्याला फक्त स्वतःच्या जैविक रचनेचा आदर असतो. आणि शरीराची रचना आयुष्यातील सगळ्या प्रकारची मजा करण्यासाठी झाली आहे. खाणं, पिणं, झोपणं आणि मजा करणं आणि तेच रिपीट करणं. हं? तुम्ही म्हणू शकता, जेवण, संभोग, झोप आणि पुन्हा तेच. या शरीरासाठी हेच सरळ काही आहे. जर तुमची नाती शरीरातून येत असतील, तर लक्षात ठेवा की तुमची नाती तुमच्या बौद्धिक उद्दिष्टांशी किंवा करिअरशी सुसंगत नसते. तुम्हाला वाटत असेल की मी इकडच्या-तिकडच्या गोष्टी करतोय. मी करतही असेल. कारण मुद्द्याचं बोलतोय. नाही, तुम्ही मुद्द्याचं बोलत आहात. ठीक आहे. या सर्व भावनिक अस्वस्थता ज्या तुम्हाला जाणवतात ना, भरून येणं, लवकर रडू येणं, या गोष्टी होतात आणि त्या थोड्या जास्त प्रमाणात बायकांबरोबर होतात. हे सर्व तुमच्या जीवनाच्या खऱ्या उद्देशाविरुद्ध शरीराचं कटकारस्थान आहे. त्यामुळे खूप सावध राहा. तुम्ही फक्त तुमच्या शरीराचे गुलाम होण्यासाठी जन्माला आलेला नाही आहात. भावना या निव्वळ शारीरिक आहेत. त्यांना खूप जास्त महत्त्व देऊ नका. शहाणपण आणि विवेक वेगळा आहे आणि भावुकपणा पूर्णपणे वेगळा आहे. समजतंय का? जर तुम्ही भावनेवर आधारित आयुष्य जगायला लागला,
तर तुम्ही खूप पुढे जाऊ शकणार नाही. तुम्ही फक्त शरीराच्या दिशेने जाल, जिथे तुमचे बायोलॉजिकल जीवन तुम्हाला नेऊ इच्छिते. आणि ती जागा जिथे तुमच्या बायोलॉजिकल आयुष्याला तुम्हाला घेऊन जायचं आहे, ती फारशी गौरवशाली नसते. अशा गोष्टी तुमच्यासोबत होऊ देऊ नका. भावना येतच राहतील कारण तुमचं शरीर आहे. मग तुम्ही काय करू शकता? तुमच्या भावनांचे लाड करू नका. तुमच्या भावनांना ऊर्जा देऊ नका. जेव्हा भावना उफाळून येतात, तेव्हा या भावना माझ्या आहेत असं म्हणू नका. तर या शरीराच्या भावना आहेत असं म्हणा. या भावनांविरुद्ध लढा. जेव्हा असा भावनिक त्रास होतो, तेव्हा मी काय करू शकते? अमुक झालं, तमुक झालं, आता मला अस्वस्थ वाटतंय. कुणीतरी येऊन मला अस्वस्थ करून गेलं. असं म्हणण्यापेक्षा मला माहिती आहे हा त्रास कुठून येतोय आणि मी त्याची बाजू घेणार नाही असं म्हणा. त्रास होऊ देत. मी माझं योग्य काम करत राहीन. समजतंय का? आपलं आपल्या संपूर्ण भावनांना आयुष्य हां, बोला. आपल्या भावनांना इग्नोर करणं हे खूप अवघड काम आहे. हो, हे कठीण आहे, पण ते करण्यासारखं आहे. कारण जर तुम्ही भावनांना इग्नोर केलं नाही, तर त्या वरचढ ठरतील. नेहमी लक्षात ठेवा, भावना तुमच्या नाहीत. भावना कुणाच्या आहेत? शरीराच्या. शरीराच्या आहेत आणि शरीर ही काही फार गौरवशाली गोष्ट नाही आहे. तुम्ही एक जागरूक मनुष्य आहात. तुमच्या जीवनाचा उद्देश जाणीव, शहाणपण आणि स्वातंत्र्य मिळवणं हा आहे. शरीराला कोणतंही शहाणपण किंवा स्वातंत्र्य नको असतं. आणि मी सांगतोय विशेषतः स्त्रियांच्या बाबतीत, शरीर जागरूकतेच्या उद्देशाविरुद्ध प्रबळ विरोध करू शकतं. म्हणून तुम्हाला अधिक सतर्क राहावं लागेल. आणि जर तुम्ही सतर्क असाल तर त्याचे चांगले परिणाम होतील. हे फक्त स्त्रियांच्या बाबतीत होतं का? नाही. हे सगळ्यांच्या बाबतीत घडतं. हे सगळ्यांच्या बाबतीत घडतं. पण गोष्ट अशी आहे की आपल्या समाजाची रचना बघा. प्रत्येक गोष्ट एका लहान मुलीवर परिणाम करण्यासाठी बनवली आहे. अशा प्रकारे की ती मुलीला अधिक शरीर केंद्रित बनवते. आणि तुम्ही बघताय की कसं प्रकृतीने स्त्रीला वंश पुढे नेण्याचं साधन म्हणून निवडलंय. त्यामुळे प्रजनन चक्राचा परिणाम स्त्रीवर अधिक खोलवर आणि दीर्घकाळ होतो. एखाद्या पुरुषापेक्षा. या अर्थाने स्त्रीला अधिक सावध राहावं लागेल. स्त्री आणि पुरुष दोघे शेवटी निसर्गाचीच मुलं आहेत. त्यामुळे दोघेही निसर्गाच्या साखळदंडांना बळी पडू शकतात. पण स्त्रीच्या विरोधात काही अतिरिक्त शक्ती कार्य करत असतात. बरोबर ना? म्हणूनच तिला अधिक सावध राहावं लागेल. याचा अर्थ असाही होतो की जेव्हा ती यशस्वी होते, तेव्हा त्या यशाची गोडी आणि महत्त्व अधिक असेल. याचा अर्थ असाही होतो की जेव्हा ती यशस्वी होते, त्या यशाचा अर्थ मोठा असतो. आणि हे विचारणं महत्त्वाचं नाहीये की कोणाला जास्त धोका आहे. यापेक्षा महत्त्वाचा प्रश्न हा असेल की जर तुम्ही तुमचं खरं स्वरूप प्राप्त केलं नाही,
तर तुम्हाला चालेल का? कदाचित तुमच्या विरोधात परिस्थिती जास्त असेल, पण मुक्त होण्याची आंतरिक इच्छा सर्व मनुष्यांमध्ये सारखीच असते. स्त्री किंवा पुरुष दोघांतही. तुम्ही तुमच्या शरीराचे ओलीस बनून राहिलात, तर तुम्हाला शांती मिळेल का? सांगा मला. नाही. मग हा प्रश्न विचारण्यासारखा आहे. हे विचारू नका, की हे माझ्यासाठी किती कठीण किंवा सोपं आहे एखाद्या पुरुषाच्या तुलनेत. कारण ती सापेक्ष गोष्ट नाही. हं? कारण ही तुलनात्मक गोष्ट नाही. कदाचित स्त्रीसाठी थोडं अधिक कठीण असेलही. मग काय? पण ते मूल्यवान आहे. बरोबर? हो. जर ते मिळवण्यासारखं असेल, तर आपण त्यासाठी लढू. हो. आपण त्यासाठी लढू. तुम्हाला तहान लागली आहे आणि दुसऱ्यालाही तहान लागली आहे. तुम्ही दुसऱ्याची तहान बघून असे म्हणाल का, की त्याला माझ्यापेक्षा जास्त तहान लागली आहे, म्हणून मी समाधानी आहे. नाही. याने काही मदत होईल का? तुम्हाला तुमची स्वतःची ताण शमवावी लागेल. तुम्हाला तुमची स्वतःची लढाई लढावी लागेल. ही लढाई लढण्यासारखी आहे आणि जिंकणं शक्य आहे. हो. बरोबर ना? हं.